बातमी मुंबईतून महत्त्वाची। शिवाजी पार्क मैदानावर यंदाही दीपोत्सव साजरा केला जाणार आहे। यंदा मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मनसेच्या वतीनं दीपोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। शिवाजी पार्कमध्ये विद्युत रोषणाईचं काम सुरू आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, या ठिकाणी आपण पाहतोय तयारी जोरदार झालेली आहे आणि विशेष असणार आहे दीपोत्सव सोहळ्याचं उद्घाटन यंदा। नक्कीच श्रुती, आपण पाहतो की गेल्या 13 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मनसेच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कला संपूर्ण परिसरामध्ये विद्युत रोषणाई जी आहे ते मनसेच्या वतीनं करण्यात येते। या वर्षीचं विशेष आणि खास हे वर्ष असणार आहे, कारण की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत। शुक्रवारी या संपूर्ण दीपोत्सवाचं उद्घाटन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। 6:30 वाजता उद्धव ठाकरे उपस्थिती लावणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मराठी हिंदी सिनेकलाकारांची आणि राजकीय नेत्यांची जी आहे ते या दीपोत्सवाला हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत अशा चर्चा सुरू आहेत। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील, युतीची घोषणा होईल अशा देखील चर्चा सुरू आहेत। त्या दृष्टीने त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मनसेच्या वतीनं जो दीपोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो, या दीपोत्सवाला स्वतः उद्धव ठाकरे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे नक्कीच निवृत्ती, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद।